पश्चिमी विपक्षी टीम मानस 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला गेलं तर प्रथमेश पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती जर पाहायला गेलं तर महेश पहिलाच बॉल इथे कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु प्रथमेश हा बॉल डॉट फेकताना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल डॉट चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतो गोलंदाज प्रथमेश. तर पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश स्ट्राईक एंड वरती महेश पाहायला मिळतो. चांगला बॉल इथे फटकावला गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल मागे पळताना पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावांना 2 धावेनं इथे पश्चिमी संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. 2 धावा. पहिलाच बॉल कुठेतरी प्रथमेश दिसले ना डॉट पिकला होता. दुसऱ्या बॉलवरती चांगला फटका इथे सजवला गल्लीमध्ये. 2 धावा. पुन्हा एकदा तिसरा बॉल इथे आडवे बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. हा बॉल कमालीचा फेकला आहे. भरपूर वेग बॉलला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा बॉल इथे डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश स्ट्राईक एंड वरती महेश पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रथमेश देशलेची. आतापर्यंत 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी मानस 11 संघाकडून प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. महेश इथे बांधून ठेवण्याचं काम करताना पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये शेवटचे 2 बॉल फेकायचे गोलंदाज प्रथमेशला. कुठेतरी रोशन महेशला कानमंत्र देताना पाहायला मिळतो. पाचवा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो प्रथमेश. इथे पाहायला गेलं तर कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हा सुद्धा बॉल डॉट इथे फेकायला. भन्नाट वेग बॉलला इथे हाताळला जातो प्रथमेश. 5वा सुद्धा बॉल इथे डॉट. कमबॅक राहिले गोलंदाज प्रथमेशचा. पण एकदा गोलंदाज प्रथमेश पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती महेश पाहायला मिळतो. या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात. हा बॉल सुद्धा इथे पाहायला गेलं तर बॅटचा कडा. विकेट किपर चुका करणार नाहीये. पंचांकडे फील्ड मागितली होती आणि पंचांना आकाशाकडे बोट वळवताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. महेश बाद. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका आणि त्या 2 धावाचा पेनलाइज केला जाईल. टाळ्या वाजवायचे असेल तर वाजवा, परंतु आवाज करू नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो विकास. तर गोलंदाज कपिल येताना पाहायला मिळतो. पहिल्या षटक अतिशय चांगला प्रथमेशने हाताळला. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि 2 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर कपिल गोलंदाज मार्कवरती येताना पाहायला मिळतो. तर फलंदाज इथे विकास आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर रोशन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता आणि नॉन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळत होता, परंतु दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक इनचा विचार केला तर विकास आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल कपिलचा पलटॉस फेकला होता. चांगला फटका कव्हरमध्ये सजवला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो. फेकी देखील थोडी लेट झाली तोपर्यंत एक सिंगल दाबलकाचा विचार केला तर 3 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. अतिशय चांगला देखील बॉल फेकला होता. पलटॉस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता रोशन, परंतु कुठेतरी हा बॉल अडचणीत सापडला होता. क्षेत्ररक्षण थोडी चुका करताना पाहायला मिळाला. तेपर्यंत एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने दाबलकाचा विचार केला तर 3 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पण एकदा स्ट्राईक इनचा विचार केला तर विकास पाहायला मिळतो. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ते कपिल. हा बॉल पीस बॉल फेकला होता. चांगला समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली चुका करणार नाहीये. विकेटचे पतन. फलंदाज इथे विकासची खेळी संपले. पहिलाच बॉल विकाससाठी फेकला होता कपिलनं. चांगला फटका सजवला होता मिड विकेट मध्ये, परंतु क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला चांगला पाहायला मिळालं.
झेल देखील टिपलाय आणि विकास तिथे बाद होताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आकाश. धावा रोखण्याचं काम कुठेतरी टीम मानस 11 संघ करताना पाहायला मिळतं. अतिशय चांगली गोलंदाजी राहिले. फलंदाजी देखील कशा रूपेनं इथे केली जाईल दुसरा डाव आपल्याला सांगून देईल. तर पहिला डाव खेळण्यासाठी पशिनी संघ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 गडी बाद 3 धावा अशी धावफलक पशिनी संघाच्या अकाउंटवरती आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आकाश. रॅक वरती पाहायला मिळेल. तर गोलंदाज कपिल पाहायला मिळतो. पण एकदा कपिल स्ट्राईक वरती प्रकाश पाहायला मिळतो. आकाश पाहायला मिळतो. हा बॉल सुद्धा इथे डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे कपिलची सुद्धा. ज्या रीतीनं व दुसऱ्या षटकामध्ये शेवटची 2 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती कपिल पाहायला म्हणतो. स्ट्राईक वरती आकाश. हा बॉल पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा बॉल फेकलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे कपिलची. आतापर्यंत धावफलक जर पाहायला गेला टीम पाशिनी संघाचा तर 3 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल जर समोर इथे बॉलर फटकावला होता. 50 सिग्नल षटक समाप्तीचा. शेवटच्या बॉलवरती इथे विकेट पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे कपिलची सुद्धा. रिव्ह्यू का पण सर? हे सेकंड पंचांचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. आपण रिव्ह्यू ऍक्शन मध्ये पाहू शकाल झेल कशा रीतीने देखील उचलला होता. स्वतः गोलंदाज कपिल त्या बॉल वरती पोहोचतो. पंच तुमचा डिसिजन कळवा. इट्स नॉट आउट. एका टप्प्यावरती बॉल इथे कपिलच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. तिसरा गोलंदाज प्रथमेश पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी चालली होती.
फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तसं गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाज मार्कवरती त्यांना पाहायला मिळतो तर स्ट्राईक इन वरती रोशन पाहायला मिळतो. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी हा सुद्धा बॉल तिसऱ्या षटकाचा डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी मानस इलेव्हन संघाकडून प्रथमेश आणि कपिल हाताळताना पाहायला मिळतो. तिसऱ्या षटक प्रगती पथावर असताना धावफलकाचा विचार केला तर 2 गडी बाद 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऋषीनं, तोपर्यंत चांगला फटका पाहायला मिळतो. स्कोर लेग मध्ये एक सिंगल धाव आणि सिंगल धावेनं धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्राईक इनचा विचार केला तर आकाश पाहायला मिळतो. तर गोलंदाज इथे प्रथमेश पाहायला मिळतो. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिपकडे बॉल फटकावला. विकेट किपर त्या बॉलवरती पोहोचतो. पुन्हा एकदा विकेटचं पतन. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतो. आकाश इथे बाद होताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॅटचा कडा घेऊन बॉल जागेवरती भरपूर उसळी घेतली आणि विकेट किपर त्या बॉलपर्यंत पोहोचतो. चांगल्या रीतीचा झेल इथे कॅरी केला. आकाश इथे बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. निलेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रथमेश स्ट्राईक इनवरती निलेश पाहायला मिळतो. हा बॉल चांगल्या रीतीचा फेकला आहे. लेग स्लिपकडे बॉल निघून जाताना पाहायला मिळतो. सिंगल धावेचं कॉल दिलं होतं ऋषीनं परंतु निलेश इथे पेटवून धावेल. तोपर्यंत हा सुद्धा बॉल इथे डॉट फेकला. चांगली गोलंदाजी तोपर्यंत प्रथमेश राहिलाय. हे षटकामध्ये 4 बॉल फेकले. 4 बॉलमध्ये 1 विकेट 2 डॉट तर 1 सिंगल असा षटक आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश स्ट्राईक इनवरती निलेश पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका सजवला आहे मिड विकेट मध्ये. तोपर्यंत 1 सिंगल क्षेत्ररक्षण अतिशय चांगला पाहायला मिळतो. 1 सिंगल न आपल्याला विचार केला तर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. प्रथमेश स्ट्राईक इनचा विचार केला तर रोशन पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका मिड विकेट मध्ये सजवला. 1 सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत 1 सिंगल आणि सिंगल न धावफलकाचा विचार केला तर 3 गडी बाद 6 धावा 50 सिंगल षटक समाप्तीचा. 18 बॉलचा खेळ झाला. 18 बॉल मध्ये पशिनी संघानं 3 विकेट आणि 6 धावा बनवल्यात. यानंतर होणारा सामना जय बजरंग डोंगर नावे विपक्षी टीम अंबे टेंबे उपस्थित असाल तर चला टॉस करण्यासाठी या. जय बजरंग डोंगर नावे ब विपक्षी टीम अंबे टेंबे उपस्थित असाल तर चला टॉस करण्यासाठी या. आकाश गोलंदाज मार्कवरती त्यांना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इनवरती रोशन पाहायला मिळेल. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी संपर्क बॅट आणि बॉलचा झालेला नाहीये. तोपर्यंत हा बॉल इथे डॉट. एकदा गोलंदाज आकाश पाहायला मिळतो. स्ट्राईक इनवरती रोशन हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा कडा. आपण एकदा विकेट किपर चुका करणार नाही. रोशन इथे बाद होताना पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी मानस इलेव्हन संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आकाशच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो.
BG मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. भूषण मैदानामध्ये दाखल झाला. गोलंदाज आकाश पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे अडबे बॅटने फटका सुचवण्याचा प्रयत्न, चांगला फटका सुचवला आहे. बॉल मागच्या दिशेने वळताना पाहायला मिळतो. बंडल यांच्या बाहेर थर्ड मॅनकडे चौकार आलाय. चौकारा सही नाही दाबल त्याचा विचार केला तर 10 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. अशी चांगला फटका इथे पाहायला मिळतो भूषणच्या बॅटमधून. चौकार आलाय. चौकाराचा सही नाही दाबल त्याचा विचार केला तर 4 गडी बाद 10 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहायला गेलं तर आकाश पाहायला मिळतो. हा बॉल थोडा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश. पुन्हा एकदा तोच फटका इथे सदवला. क्षेत्ररक्षक बॉल मागे पळताना पाहायला मिळतो. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय. पैकी ती आपल्याला जर पाहायला गेली तर 3 धावा कंप्लीट. 3 धावेने दाबलकाचा विचार केला तर 13 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. अतिशय चांगले पैकी पाहायला मिळाली, परंतु थोडी लेट झाली आणि तिसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज इथे पाहायला गेला तर आकाश पाहायला मिळतो. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता निलेशने. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. चांगले पैकी झाले आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 14 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्राईक इंडवरती पाहायला गेलं तर भूषण आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल कळला ना, पहिल्याच बॉलवरती थर्ड मॅनच्या साईडला चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश पाहायला मिळतो. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्लोवर गतीमध्ये हा बॉल इथे डॉट पिकलाय. 65 षटक समाप्तीचा. 4 षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 14 धावा दाबलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल शिल्लक. व 5वा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रोहित. तर स्ट्राईक वरती निलेश पाहायला मिळेल. दाबलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 14 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. 24 बॉलचा खेळ झाला. 24 बॉल मध्ये टीम पैशानी संघानं 14 धावा बनवल्यात. शेवटचं षटक इथे रोहित अचलताना पाहायला मिळतो. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका इथे शॉर्ट मिड ऑन मध्ये सजवलाय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 16 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. चांगला फटका देखील सजवलाय ते निलेशनं. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर चांगला फटका सजवला आहे. गल्ली पॉईंट मध्ये 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे पळताना पाहायला मिळतील. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 18 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील निलेश आणि भूषणला. परत धावफलक पाहायला गेलं तर 4 गडी बाद 18 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. हा बॉल जर पाहायला गेलं तर स्लोवर गतीचा पिकला होता. 50 सिग्नल वाईड बॉल आणि वाईड न दाबलकाचा विचार केला तर 19 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. थोडा दिशा भरकटलाय गोलंदाज
राहुल हा बॉल जर पाहायला गेलं तर विकेट किपर आकाशाकडे बोट वळवताना पाहायला मिळेल. बॅटचा कडा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवलाय. विकेट आपल्याला पाहायला मिळतो. निलेश मैदान सुटताना पाहायला मिळेल. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. करण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. हो दाबलकाचा विचार केला तर 5 गडी बाद 19 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील टीम पैशिनी संघाचा. तर 5वा षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज रोहित पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय करण. करणच्या माध्यमातून 3 बॉल खेळले जातील. तर गोलंदाज इथे रोहित आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल चांगला फटका गल्ली पॉईंट मध्ये सजवला. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक आणि एक बॉलची रेस आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव कम्प्लीट आणि दुसरी धावेनं तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय. धावाची संधी परंतु फेकी ती कुठेतरी लेट पाहायला मिळते आणि तिसरी धाव कम्प्लीट होताना पाहायला मिळेल. 3 धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एकदा गोलंदाज इथे रोहित पाहायला मिळतो. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. आज सुद्धा इथे डॉट बॉल चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहितची राहिले. शेवटचा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो रोहित स्ट्राईक इंड वरती. ते भूषण पाहायला मिळत होता. एक सिंगल कम्प्लीट दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. पैकी थोडी लेट पाहायला मिळते. दुसरी सुद्धा धाव कम्प्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा 2 धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 5 गडी बाद 24 धावा. 30 बॉलचा खेळ झालाय. 30 बॉल मध्ये 24 धावा बनवल्यात. विजयासाठी 30 बॉल आणि 25 धावा.
ऍड करू. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. कपिल आणि प्रथमेश पहिल्या डावामध्ये अतिशय चांगले देखील दोघांशी सुद्धा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. तिचे दोन्ही गोलंदाज आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो निलेश. चला सामना चालू करा. पंच स्ट्राईक इनचा विचार केला तर प्रथमेश पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक इन प्रती कपिल आणि गोलंदाज निलेश पाहायला मिळतो. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल जर पाहायला गेला तर चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बॉल मागे पळताना पाहायला मिळतो. परंतु बॉल इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकार. चौकाराच्या साईने दाबलकाचा विचार केला तर 4 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. आणि पॅनलाइज ती सुद्धा 4 धावा ऍड म्हणजे दाबलकावरती 8 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. अजून विजयासाठी 29 बॉल आणि 17 धावा. गोलंदाज निलेश पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती प्रथमेश. इथे चांगला फटका सजवला आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉल मागे पळताना पाहायला मिळतो. परंतु बॉल इथे पुन्हा एकदा बाउंड्री लाईनचा वेध घेतो. 4 धाव्यांसाठी 4 धाव्याने दाबलकाचा विचार केला तर 12 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. अजून विजयासाठी 28 बॉल आणि 13 धावा. गोलंदाज इथे निलेश पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती प्रथमेश. आतापर्यंत 2 बॉल खेळला. 2 बॉल मध्ये 8 धावा बनवल्या. तिसरा बॉल जर पाहायला गेला तर अतिशय भन्नाट वेग बॉल होता. बॉल विचावला जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पण एकदा गोलंदाज निलेश पाहायला मिळतो. इथे आडवे बॅटने फटका सजवला आहे. शॉट मिड ऑन मध्ये तोपर्यंत एक सिंगल. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 13 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा निलेश स्ट्राईक इनचा विचार केला तर कपिल पाहायला मिळतो. कुटुंबाचा बॉल कपिलसाठी फेकला आणि कपिलनं हा बॉल उचलून फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. 6 धाव्याने दाबलकाचा विचार केला तर 17 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. अतिशय देखील मोठा फटका इथे कपिलच्या बॅट मधून पाहायला मिळतो. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 17 धावा दाबलकावरती. अजून विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाचा विजय मिळवून देताना पाहायला मिळतोय का कपिल. पहिल्या षटकामधला शेवटचा बॉल इथे नेल्याचा शिल्लक आहे आणि विजयासाठी 6 धावा पाहिजे. जसा पहिला आता झालेला बॉलवरती षटकार आला त्यासाठी तिचा हा सुद्धा बॉलवरती षटकार येतोय का. परंतु चांगला फटका ते जमीन लगतचा पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय का. 4 धाव्याने दाबलकाचा विचार केला तर 23 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक समाप्त झालाय. पहिले 6 बॉल समाप्त झालेत. पहिले 6 बॉल मध्ये 23 धावा बनवल्यात. विजयासाठी व 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज आकाश पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन वरती प्रथमेश पाहायला मिळेल. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल जर पाहायला गेला तर डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आकाशची. पहिला बॉल इथे डॉट फेकला. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता प्रथमेश. परंतु कुठेतरी गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल डॉट. शेवटची 23 आणि 23 मध्ये 2. हा सुद्धा बॉल इथे डॉट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. गोलंदाज आकाशची बॅक टू बॅक देखील दुसरा बॉल येते डॉट. पण एकदा आकाश स्ट्राईक इनचा विचार केला तर प्रथमेश.
समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा, विकेट किपर बॉल खाली, परंतु झेल इथे ड्रॉप म्हणून सामना टाय होतो ना पाहायला मिळते. 24 धावा आपल्यावरती पाहायला मिळतील. एका धावांची अपेक्षा स्ट्रायकिंगचा विचार केला तर कपिल पाहायला मिळतो. इथे पाहायला गेलं तर वाईट न टीम मानस 11 संघ विजय आपल्याला पाहायला मिळतो. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक.